श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, जर तुम्ही ही व्हिडिओ आज पाहायला आला असेल ना तरीही व्हिडिओ तुझा पूर्णपणे नक्कीच पहा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढी मोठी शिकवण भेटणार आहे की तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत, म्हणून ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. आज स्वामींच्या भक्तांवरती आलेला अनुभव ते मी या व्हिडिओत सांगणार आहे आणि ते अनुभव ऐकून तुमच्या सुद्धा डोळ्यातून पाणी निघेल व तुमचा स्वामीवरती जेवढा विश्वास आहे तो विश्वास आणखीन वाढणार आहे, म्हणून ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. पण त्या अगोदर या चॅनलवरती तू नवीन असशील ना तर सबस्क्राईब करून ठेव, कारण स्वामी बद्दल अनेक व्हिडिओज या भी चॅनल वरती येत असतात आणि जर तू स्वामींचा खरा भक्त असशील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करशील. चॅनलला सबस्क्राईब कर, स्वामी सोबत तुला सतत राहता येईल. तर स्वामी भक्ताचा हा अनुभव एकदा पूर्णपणे ऐका, तुमच्या हृदयाच्या जवळून जाणार आहे, तर एकदा ऐका. शहरात राहणारा सबल नावाचा मुलगा त्याच्या आयुष्यात खूप निराश होता. त्याच्या निराशेचे कारण म्हणजे तो अजूनही काहीच करत नव्हता. त्याचे आईवडील त्याला टोमणे मारायचे की तुझे सगळे मित्र काही ना काही करत असतात, पण तरीही तू अजून घरीच बसून आहेस. मित्रांमध्येही त्याची अनेकदा खिल्ली उडवली जाते. तो कुठेही गेला की लोक त्याला विचारायचे की तो काय करतोय. हळूहळू त्याने नातेवाईकांना भेटणे आणि लोकांशी बोलणे बंद केले. तो कित्येकदा घरीच राहायचा. तो एकटाच रडत बसून देवाला शाप देत त्याच्या नशिबाला दोष देत होता. आता त्याला आपल्या आयुष्याचं खूप काही वाटायला लागलं होतं. कधी कधी त्याला वाटायचं की तो काही करण्याच्या लायकीचा नाही, मग जिवंत राहून काय उपयोग, त्याने मरायचं ठरवलं. एके दिवशी शहरातील एका रस्त्यावरून तो जात होता. तेव्हाच त्याला एक गुरु दिसले जे त्यावेळी इतरांना दुःखावर प्रवचन देत होते. तोही त्याच गर्दीत मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला. दुःख हे आपल्याला जीवनाचे सत्य दाखवून जीवन योग्य पद्धतीने कसे जगायचे हे शिकवणाऱ्या शिक्षकासारखे असते, असे गुरु सांगत होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या गुरुकडून दुःखाच्या रूपात आयुष्य जगायला शिकू शकता, किंवा हवं असेल तर तुम्ही त्याला दुःखात बुडवून रडत बसू शकता. सबल ही गुरूंच्या या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता, पण त्याला या गोष्टींमध्ये कोणताही अर्थ सापडला नाही. तो उभा राहिला आणि म्हणाला, दुःख काही शिकवून जात नाही. वेदना देऊनच तो निघून जातो. दुःखाची वेदना अनंत आहे असे वाटते. यानंतर ज्या व्यक्तीला काहीही मिळणार नाही तो देखील त्याच्या समोर लहान दिसू लागतो. गुरु म्हणाले, अखेर तुझे दुःख काय आहे? सबलने आपली सर्व व्यथा गुरूंसमोर सांगितली आणि विचारले, तुमच्याकडे माझ्या या दुःखावर काही उपाय आहे का? हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, तुमच्या आयुष्यात खरे दुःख ज्या दिवशी असेल त्या दिवशी माझ्याकडे ये, मी नक्कीच तुझे दुःख दूर करीन. असे बोलून गुरु हसायला लागले. सबलने त्याच्या प्रश्नाचा विचार केला, म्हणजे माझे दुःख खरे नाही का? मी ज्या दुःखातून जात आहे ते खोटे आहे का? माझे दुःख कोणी समजू शकत नाही. जेव्हा आईवडीलच माझं दुःख समजू शकले नाहीत तर हे गुरु तरी कसे समजणार? सबलने त्याच्या दुःखाने त्रस्त झालेल्या स्वराने निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू. त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला.
पण त्यात यश मिळत नव्हते. पण तो काहीतरी प्रयत्न करतोय याचा त्याच्या घरच्यांना आनंद झाला. तो त्याच्या व्यवसायात गुंतला होता आणि हळूहळू यशही येऊ लागले. त्यानंतर त्याने वेग घेतला आणि अवघ्या 3 वर्षातच तो मोठा उद्योगपती बनला. आता या समयच्या आजूबाजूला अनेक लोक होते ज्यांना त्याची काळजी वाटायची. तो आवडायला लागला होता. त्याच्या कामाचे सर्व कौतुक करायचे. आता त्याचे कुटुंबीयही त्याचे दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती. आता तो त्याच्या आयुष्यात खूप खुश होता. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना सल्ला दिला की मोठा उद्योग बंद कर आणि तू जास्त आनंदी पुढे जाण्याचा विचार कर की तू या शहरात या राज्यात सर्वात मोठा व्यवसाय करणारा झालास तर तुला किती आनंद होईल. किती लोकांना तुझ्यात सामील व्हायला आवडेल. तुझी किती कमाई होईल. राजा स्वतः तुझ्या शी मैत्री करू इच्छितो आणि गरज पडल्यासच तुझ्याकडून पैसे घेईल. मित्रांचे हे बोलणे हे प्रकरण सबलच्या पैसे कमवण्याचा प्रयत्न करू लागला. पण मनात घर करून गेले. आता तो अधिक त्याला या सगळ्याची खूप लवकर करण्याची गरज घाई होती. हे सर्व मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळेच तो अयोग्य अशा गोष्टी करू लागला. त्याने आपल्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यास सुरुवात केली. अधिक नफा कमावण्याच्या लालसेपोटी त्याने आपल्या मालामध्ये भेसळ सुरू केली. इतर व्यापाऱ्यांविरुद्ध षड्यंत्र रचले, त्यांना धमकावले. त्याच्या मित्रांनी त्याला जे काही करायला सांगितले ते सर्व करत राहिला. तो इतर पद्धतींपेक्षा जास्त पैसे कमवत होता. पण आता त्याच्या आयुष्यात फक्त शांतता होती, सुख होत. पण त्याची मनःशांती नाहीशी झाली होती. त्याला रात्री झोप येत नव्हती. तो सतत व्यस्त होता. सुखाच्या सर्व गोष्टी मिळूनही त्याला कोणाचाच आनंद घेता येत नव्हता. एके दिवशी सबल त्याच्या कामांच्या निमित्ताने कुठेतरी जात होता. त्याला वाटेतला गुरुचा आश्रम दिसला. तो थांबला. तो गुरुकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही म्हणालात की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. आता मी खूप दुःखी आहे. माझ्या निद्रा नाश होते. रात्रीची झोप गायब झाली आहे. मला कुठेही शांतता मिळत नाही. अशा प्रकारे सबल यांनी आपल्या सर्व समस्या गुरुसमोर सांगितल्या. गुरु म्हणाले, तू मला पहिल्यांदा भेटलास तेव्हाही तू काही दुःखात होतास. त्या दुःखातून तू काय शिकलास? सबल त्यावर बोलला की मी शिकलो फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही. तुमचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल आणि केवळ काम करून काहीही होत नाही. आपले काम शेवटच्या टप्प्यावर नेणे देखील आवश्यक आहे. वाटेत कितीही अडचणी आल्या, मन कितीही निराश झाले आणि तेव्हा वाटेल की आता भविष्यात काही होणार नाही, तेव्हा निराश न होता मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल असा विश्वास ठेवायला हवा. लोक फक्त यशस्वी लोकांनाच मान देतात. मग कोणी कितीही चांगले असो, तो लोकांच्या नजरेत खूप महान आहे. हे सर्व मी शिकलो. त्यावेळी गुरु हसून म्हणाले, हे खरे दुःख नाही.
जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मग माझ्याकडे ये, मी नक्कीच ते सोडवीन. मग गुरुना सबलने स्वतःबरोबर आणलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली घागर गुरूंना भेट म्हणून देऊ केली. ते पाहून त्याला गुरु म्हणाले, याचा मला काही उपयोग नाही. त्या झाडाखाली खड्डा खणून त्यात पुरून टाक. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सबलने तो घागर झाडाखाली पुरला आणि तेथून निघून गेला. काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता, पण चुकीच्या व्यवसायामुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. अशक्य ते शक्य करतील स्वामी. सर्व संपत्ती हळूहळू संपुष्टात येऊ लागली आणि एक दिवस असा आला जेव्हा त्याच्याकडे काहीच उरले नव्हते आणि त्याच्यावर कर आकारला गेला होता. परंतु त्याने त्याच्या मित्रांकडून सर्व कर्ज घेतले होते म्हणून तो आरामात होता. तो विचार करायचा की त्याचे मित्र वाईट काळात त्याला साथ देतील, पण तसे काहीही झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी प्रथम त्यांच्याकडे कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली आणि कर्ज परत केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या हितचिंतकांनी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याचे मित्र जे त्याच्यासोबत मस्ती करायचे, आता त्याच्यापासून पळू लागले. त्याच्या घरच्यांनी त्याच्या चुका आणि उणीवा मोजायला सुरुवात केली. त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. त्याने वडिलांना मदत मागितली असता वडील म्हणाले, माझ्याकडे थोडीच मालमत्ता आहे, हेही मी तुला दिले तर तुझ्या आईला कुठे ठेवणार. मालमत्ता हा आपला शेवटचा उपाय आहे. सबलला आता जास्त दुःख होते. त्याचे दुःख समजून घेणारे आजूबाजूला कोणी नव्हते. तो लोकांना भेटला पण त्याची फसवणूक झाली या विश्वासघाताने त्याचे मन दुखावले गेले. त्याला वाटू लागले, आता जगण्यात काय अर्थ, आता मरण हाच आधार आहे. तो आत्महत्या करण्यासाठी डोंगराकडे जात होता. त्याला अचानक आठवण झाली की गुरु म्हणाले होते की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मग माझ्याकडे ये. सबल गुरूंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा सांगितली. तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला, माझे हे दुःख सोडवा गुरुदेव. गुरु म्हणाले, जेव्हा तुमच्या जीवनात खरे दुःख येते मग माझ्याकडे या, मी नक्कीच सोडवीन. माझ्या आयुष्यात सध्या जे घडत आहे ते दुःख नाही का हा प्रश्न सबलने विचारला. शेवटी खरे दुःख काय आहे? गुरु म्हणाले, आधी तुम्ही सांगा की तुमच्या या दुःखातून तुम्ही काय शिकलात. सबल म्हणाला, आपल्या यशामुळे, आपल्या प्रगतीमुळे जी माणसे आपल्या आयुष्यात आली आहेत ती नक्कीच आपला विश्वासघात करतील, कारण ते वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहणार नाही, हे मला कळले. ते फक्त चांगल्या काळातच आमचा फायदा घेतात आणि वाईट काळात आम्हाला सोडून देतात. फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे जे आपल्या वाईट काळात, अपयशाच्या वेळी आपल्या पाठीशी उभे असतात. पण अशी माणसे फार कमी असतात, पण ज्यांच्याकडे असतात त्यांचा त्यांनी आदर केला पाहिजे, त्यांचा अपमान होता कामा नये. कोणाच्या विरोधात कधीही कट रचू नये हे देखील मी शिकलो. माणसाने आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने केले पाहिजे आणि कधीही लोभी होऊ नये. मित्र हा मानवी स्वभाव आहे.
तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला एकदा खाली नक्कीच कळवा आणि या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल ना, एकदा नक्की सबस्क्राईब करा, कारण स्वामी भक्तांसाठी इथे भरपूर सारे व्हिडिओज येणार आहेत. चला तर भेटूया वेगळ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. अशक्य ते शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.